तर मंडळी, तुमच्याकडे शेती आहे का? शेती तर असेल, अर्धा एकर असेल, 1 एकर असेल, 2 एकर असेल, 3 एकर असेल, कितीही असेल किंवा अर्ध्याच्या अर्धा एकरसुद्धा असेल, तरी तुम्ही शेतकरी आहात. बरोबर आहे, ते तुमच्या मताने झालं. पण सरकारच्या मताने तुम्ही शेतकरी नाही. तर का? कारण शेतकऱ्याकडे शेतकरी असल्याचा दाखला असतो. कारण मी शेतकरी आहे, माझ्याकडे जमीन आहे, मी शेतकरी आहे, माझ्याकडे पुरावा आहे शेतकरी असल्याचा दाखला. त्या शेतकरी असल्या ज्या दाखल्यावरती आहे, शेतकऱ्याच्या दाखल्यावरती जे आहे, ठीक आहे, शेतकरी असल्याचा जो दाखला आहे त्याच्यावरती योजनांचा लाभ मिळतो, कृषी योजनांचा. तुम्हाला तर माहीत आहे का नाही? ठीक आहे. आणि तुमच्याकडे शेतकरी असल्याचा दाखलासुद्धा नाही, तर सरकारच्या मते तुम्ही शेतकरी नाही. ठीक आहे. माझ्याकडे मी काढून घेतला आहे शेतकरी असल्याचा दाखला, माझ्याकडे आहे म्हणून मी शेतकरी आहे सरकारच्या नजरेमध्ये. पण तुम्ही तुमच्या नजरेमध्ये शेतकरी आहात, पण तुम्ही जे आहे सरकारच्या नजरेमध्ये तुम्ही शेतकरी नाहीत, कारण तुमच्याकडे शेतकरी असल्याचा दाखला नाही आहे. ठीक आहे. तर तो शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा, आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, तो अर्ज कुठे नेऊन द्यायचा आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत. ठीक आहे. कारण त्या शेतकरी असल्याच्या दाखल्यावरती कृषी योजनांचा, कोणत्याही योजनांचा लाभ मिळतो, तुम्हाला तर माहीत नसेलच. ठीक आहे. तर तो दाखला कसा काढायचा, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, अर्ज कुठे करायचा आहे, कशा प्रकारे करायचा आहे, तर ही सगळी माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. शेतकरी हा देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कृषी क्षेत्राशी जोडलेले अनेक योजनांचे लाभ, अनुदान आणि शासकीय सवलती मिळवण्यासाठी शेतकरी असल्याचा जो दाखला आहे तो आवश्यक असतो. अनेक शेतकऱ्यांना हा जो दाखला आहे तो कसा मिळवायचा आणि पात्रता काय आहे याबाबत अजूनही स्पष्ट त्यांच्याकडे त्या शेतकऱ्यांना माहिती नसते. त्यामुळे अनेक लाभ मिळूनही अर्जाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. एखादी व्यक्ती प्रत्यक्षरित्या शेती करत आहे किंवा त्याच्या नावावरती शेतीची जमीन आहे, याचा अधिकृत सरकारी पुरावा म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला. हा दाखला जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतो आणि अनेक सरकारी योजनांमध्ये तो आवश्यक दस्तऐवज म्हणून वापरला जातो. शेतकरी दाखला मिळवण्यासाठी काही अटी लागू होतात, जसे की शेतकऱ्याच्या नावावरती 7/12 उतारा, 8 उतारा किंवा जमीन नोंदणी दस्तऐवज असणे, शेती वारस हक्काने मिळाल्यास वंशवाढीचा पुरावा, प्रत्यक्ष पीक घेत असल्याचे पुरावे, तसेच जमीन भाडे पट्ट्यावरती घेतली असल्यास अधिकृत करारनामा जो आहे तो आवश्यक असतो. शेतकरी हा पुरुष किंवा महिला कोणीही असू शकतो. 1.5 ते 2 गुंठेही जमीन असेल तरी ही जी पात्रता आहे ती लागू होते. संयुक्त मालकी असेल तरी सुद्धा हा जो दाखला आहे, शेतकरी असल्याचा दाखला, तो मिळू शकतो. आता हा दाखला मिळवण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, म्हणजे कागदपत्रे लागणार आहेत ते बघा. पहिलं आहे आधार कार्ड, त्याच्यानंतर आहे 7/12 व 8 उतारा, जमिनी खरेदी कागदपत्रे, रेशन कार्ड आणि रहिवासी दाखला. अर्जाची तपासणी झाल्यानंतर शेतकरी दाखला तयार करून तहसीलदाराच्या सहीने दिला जातो. नागरिकांना अधिक सुविधा म्हणून हा दाखला महासेवा मार्गे हा ऑनलाईनही तुम्ही मिळवू शकता. ऑनलाईनसुद्धा हा दाखला मिळतो. शेतकरी असल्याचा जो दाखला आहे तो ऑनलाईनसुद्धा मिळतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकरी दाखला डाउनलोड करून थेट वापरला जाऊ शकतो. शेतकरी दाखल्याद्वारे शेतकऱ्यांना अनेक योजना व अनुदानाचा जो लाभ आहे तो मिळू शकतो. यात काही महत्त्वाचे फायदे आहेत ते बघा. यामध्ये आहे PM किसान सन्मान निधी योजना, खत, बियाणे व सिंचन साधनांवरील अनुदान, ट्रॅक्टर, शेतीची साधने व ड्रीप इरिगेशनवरील सबसिडी, कर्जमाफी, कृषी कर्ज, शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदराने कर्ज, पीक विमा योजना, शेतीविषयक प्रशिक्षण कार्यक्रम व शासकीय अनुदाने आणि शेतीसाठी वीज दरामध्ये सवलत. त्याच्यानंतर आहे शेती विकास प्रकल्प, तलाव खोदकाम आणि जलसंधारण योजनांचा लाभ. एवढ्या योजनांचा जो लाभ आहे, एवढे जे लाभ आहे त्या शेतकरी असल्याच्या दाखल्यावरती मिळतात. तर तो शेतकरी असल्याचा जो दाखला आहे तुम्ही ऑनलाईन जाऊन महासेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा CSC केंद्रामध्ये जाऊन तुम्ही शेतकरी असल्याचा दाखला जो आहे तो काढून घ्या, किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन कृषी विभागाशी भेट घेऊन कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता. शेतकरी असल्याचा दाखल्याविषयी त्यांना विचारायचं की शेतकरी असल्याचा दाखला आपला कसा काढायचा, कशा प्रकारे काढायचा,
त्यांना विचारा, ते सगळी माहिती देऊन देणार आहेत. किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन किंवा महासेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तिथे पण हा शेतकरी असल्याचा दाखला आहे तो काढू शकता. ठीक आहे. तर तुम्ही सरकारच्या नजरेमध्ये तुम्ही शेतकरी असाल. मी आहे, तुम्ही नाही, कारण तुमच्याकडे शेतकरी असल्याचा दाखला नाही आहे. ठीक आहे. तर लवकर जा, CSC केंद्रामध्ये जा किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाला भेट द्या आणि शेतकरी असल्याचा दाखला लवकरात लवकर काढून घ्या. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.